करा. या बॅचचे पण थोडीशी गडबड झाली. मी सकाळी 4 पासून ते रात्री 12 पर्यंत शॉपमध्येच असतो, त्यामुळे थोडी गडबड होते माझी. ओके. पण मग त्याच्या व्यतिरिक्त माझी अचिव्हमेंट अशी आहे तुम्हाला भेटल्यापासून, की मी म्हणजे जे माझ्यावरती 7 लाखाचं कर्ज होतं, आता मी हार्डली 65,000 वरती आहे. याच्यावर वा. कोणी विश्वास नाही ठेवणार. क्या बात आहे. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. परत तुमचं गायडन्स म्हणजे हे जे मार्केट व्यतिरिक्त खूप छान मिळालं मला. थँक्यू. आता हे सर असे डोळे डोळे वगैरे व्यवस्थित झाले. मग आता बघता येतंय केस वगैरे सगळे गेले होते मध्यंतरी. त्यामुळे थोडं बेड रेस्टच होता. पण भरपूरच म्हणजे जसं तुमच्याशी भेटलो होतो, उभं राहता येत नव्हतं वगैरे, आता बऱ्यापैकी मी रिकव्हर आहे. मग मी परत जॉईन झालो त्या गोष्टींना. पण मग मी त्या कुठल्याही आजाराचं म्हणजे नाही का तुम्ही बोलले की मग मरगळ नाही ठेवायची, मरगळ तर अशी कधीच ठेवली नव्हती. पण मग मला त्याचा बेनिफिट असं झाला सर, की माझ्या बिझनेस मध्ये भरपूर ग्रोथ झाली. काही छोटे छोटे इम्प्लिमेंट केल्या, म्हणजे जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे वगैरे भरपूर गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. व्हेरी गुड. भरपूर चेंजेस झाले सर. मी 7 लाखावरनं मी डायरेक्ट 65,000 म्हणजे नाही, ते ट्रेडिंग पेक्षा इकडे छान कमवले सर मी. व्हेरी गुड. व्हेरी आणि गुड. मी नील झालोय बऱ्यापैकी, म्हणजे आणि एक रिस्पेक्ट वाढला की बाबा ज्यांना अपेक्षा होती यांनी पैसे बुडवलेच भाऊ आपले, आज ते बोलवता फोन करून.